एक बहीण जी भावाकडे मोठ्या आशेने आली. माझा भाऊ मला पाहून आनंदित होईल हा विचार तिच्या मनात गावावरनं निघताना होता. पण प्रत्यक्षात मात्र सख्ख्या भावानं बहिणीला हकलले, तेही मागच्या दारानं. शारदा ही अवघ्या 13 वर्षाची होती जेव्हा तिच्या आईवडिलांचे एका अपघातामध्ये निधन झाले. तिच्या आईवडिलांना हे दोघंच अपत्य होते, ती आणि तिचा भाऊ अमोल. इतक्या कमी वयामध्ये तिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि सर्व काही ठप्प झालं. तिच्या पदरात तिचा 8 वर्षांचा लहान भाऊ अमोल पडला. तुम्हाला माहीत असेलच की नातेवाईक अशा वेळी कधीच साथ देत नाहीत. ते तर फक्त गंमत बघायला असतात. नातेवाईकांनी पाठ फिरवली. काय करावं हे तिला त्यावेळी कळत नव्हतं, कारण शारदा देखील अजून लहानगीच होती. पण शारदाने मात्र हिंमत हरली नाही. तिनं स्वतःचं शिक्षण सोडलं, लोकांच्या शेतात मजुरी केली, दुसऱ्यांची धुणीभांडी केली. पण अमोलला कधीच पोरकेपणाची जाणीव होऊ दिली नाही. आपल्या भावाला एकटेपण वाटू नये म्हणून तिने सर्व पद्धतीने सारं काही सांभाळलं. तिने स्वतःचे लग्नही केले नाही, जेणेकरून अमोलच्या शिक्षणात पैशाची कमतरता येऊ नये. तसे अमोल हुशार होता. तो पुण्याहून इंजिनियर झाला आणि त्याला अमेरिकेत एका मोठ्या IT कंपनीमध्ये नोकरी लागली. काही वर्षातच तो करोडपती झाला. तिथेच त्यानं एका अतिशय श्रीमंत आणि उच्चभ्रू कुटुंबातील मुलीशी, प्रियाशी लग्न केलं. शारदाला वाटलं की आपल्या कष्टाचं चीज झालं. आता आपला भाऊ सुखात राहील. अमेरिकेहून परतल्यावरती अमोलने मुंबईमध्ये 7 कोटींचा एक आलिशान बंगला विकत घेतला व मोठ्या वास्तुशांती पार्टीचं आयोजन केलं. एकदा बोलता बोलता अमोलनं ही गोष्ट त्याच्या बहिणीला सांगितली होती, पण तो तिला ये असे म्हणाला नव्हता. पण आपल्या भावाने मात्र इतकी प्रगती केलेली आहे हे ऐकून तिला खूप आनंद झाला होता. त्यामुळे वास्तुशांतीच्या दिवशी शारदा पहाटेच उठून गावातून ST बसने पुण्याला आली. तिच्या हातात एक फाटक्या पिशवीमध्ये अमोलच्या आवडीचे घरगुती रव्याचे लाडू होते आणि अंगावरती एक जुनी विटलेली सुती साडी होती. ती अतिशय आनंदाने अमोलच्या बंगल्याच्या दाराशी पोचली. अमोल सुटाबुटात पाहुण्यांचं स्वागत करत होता. शारदा देखील त्यांच्या पाहुण्यांच्या पाठोपाठ येऊ लागली. तिला पाहून अनेकांच्या कपाळावरती आठ्या पडत होत्या. ही कोण भिकारी ह्या पार्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, असे विचार त्यांच्या मनामध्ये येत असावेत. जेव्हा अमोलच्या समोर त्याची बहीण आली तेव्हा शारदाला पाहताच त्याचा चेहरा पडला. तो धावत तिच्याजवळ आला आणि तिला बाजूला ओढत अत्यंत रागाने म्हणाला, ताई, तू इथे यायला नको होतं. आतमध्ये माझे विदेशी क्लायंट्स आणि प्रियाचे करोडपती नातेवाईक बसलेत. तुझी ही जुनी साडी आणि हा भिकाऱ्यासारखा अवतार बघून माझी सोसायटीमध्ये बेइज्जत होईल. तू एक काम कर, कुणालाही न दिसता मागच्या दारानं किचनमध्ये जा. तिथले उष्टे खरगटे डबे आवर आणि ही पार्टी संपायच्या आत मागच्याच दारानं गावी निघून जा. ज्या बहिणीनं त्याला हाताच्या फोडासारखं जपलं, तिच्याच भावाने आज तिला भिकाऱ्यासारखी वागणूक दिली होती. आपल्या भावाचे हे शब्द ऐकून शारदाचे काळीज फाटले. ज्या भावासाठी आपण आपलं सर्वस्व अर्पण केलं, आज तो आपल्यासोबत कशी वागणूक करत आहे या गोष्टीमुळे तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. पण भावाची इज्जत जाऊ नये म्हणून ती निमूटपणे डोळे पुसत मागच्या दाराने किचनमध्ये जाऊन बसली. तो भयंकर प्रसंग आणि झाला सत्याचा स्फोट. पार्टी रंगात आली होती. अमोल हातात माईक घेऊन सर्वांसमोर भाषणात सांगत होता, मी आज जो काही आहे तो फक्त आणि फक्त माझ्या स्वकष्टाने आणि हुशारीने आहे. मी शून्यातून विश्व निर्माण केले. तेवढ्यात पार्टीत शहरातले अत्यंत नामांकित आणि वयस्कर सर्जन डॉक्टर कुलकर्णी यांची एंट्री झाली. ते अमोलचे फॅमिली डॉक्टर होते. अमोलने आनंदाने त्यांचे स्वागत केले. पण डॉक्टर कुलकर्णी यांची नजर कोपऱ्यातून पाणावलेल्या डोळ्यांनी बघणाऱ्या शारदावरती पडली. कारण ती आपल्या भावाचं हे कौतुक
एका कोपऱ्यात आडोशाला उभी राहून ऐकत होती. आपण कुणालाही दिसणार नाही याची दक्षता ती घेत होती. तरी देखील डॉक्टरांचं लक्ष तिच्याकडे गेलं. ते थेट शारदाकडे गेले. त्यांनी सर्वांसमोर त्या जुन्या साडीतल्या शारदाचे चक्क पाय धरले. संपूर्ण पार्टीत स्मशान शांतता पसरली. अमोल आणि त्याची पत्नी प्रिया अवाक होऊन बघत होते. डॉक्टर, तुम्ही हे काय करताय? ती एक साधी गावरान बाई आहे, अमोल अडखडत म्हणाला. डॉक्टर कुलकर्णी अमोलकडे वळले. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांनी अत्यंत कठोर आणि थरथरत्या आवाजात सर्वांसमोर असा काही खुलासा केला की तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीनच सरकली. अमोल, तू शून्यातून विश्व निर्माण केलं नाहीस. तू या माऊलीच्या आयुष्याची राख रांगोळी करून स्वतःचा इमला उभा केलास. तू विसरलास का? 20 वर्षांपूर्वी जेव्हा तुझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या आणि तू हॉस्पिटलच्या बेडवर मृत्यूच्या दारात होतास, तेव्हा याच ताईनं स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता स्वतःची एक किडनी तुला दान केली होती. एवढंच नाही तर तुझ्या ऑपरेशनसाठी आणि अमेरिकेच्या तिकिटासाठी तिनं स्वतःच्या वाट्याची पिढीजात शेतजमीन विकली आणि आयुष्यभर अविवाहित राहिली. डॉक्टरांनी अमोलच्या छातीवर बोट ठेवत पुढचं वाक्य उच्चारलं. आज तू ज्या करोडोंच्या संपत्तीचा आणि प्रतिष्ठेचा अहंकार दाखवतोयस ना, तो अहंकार ज्या शरीरातून येतोय ते शरीर आणि तो श्वास या फाटक्या साडीतल्या बहिणीच्या उधारीवर चालतोय. हे ऐकताच अमोलच्या हातातला माईक खाली पडला. त्याच्या सासरच्या मंडळींच्या आणि प्रियासकट सर्वांच्याच डोळ्यातून पाणी आलं. अमोलला त्याच्या भयंकर पापाची जाणीव झाली होती. तो धावत गेला आणि त्याने शारदाचे पाय धरून असा काही हंबरडा फोडला की अख्खा बंगला हादरला. ताई, मला माफ कर ताई. पैशाच्या मस्तीत मी आंधळा झालो होतो. मी खूप मोठं पापी आहे. पण शारदाने अत्यंत शांत अमोलला बाजूला केलं. तिने ती लाडूंची पिशवी टेबलावरती ठेवली आणि म्हणाली, अमोल, मी तुला माझी किडनी दिली कारण तू माझा भाऊ होतास. पण आज तू मला मागच्या दारानं हाकललंस. तिथेच माझं काम संपलं. शारदा मागे न पाहता त्या बंगल्याच्या मुख्य दरवाजातून कायमची निघून गेली आणि मागे उरला तो फक्त अमोलचा पश्चाताप आणि पैशांच्या गर्वावरती पडलेली कर्माची सर्वात मोठी चपराक. आईवडील नसताना जी बहीण आईसारखी उभी राहते, स्वतःचे स्वप्न, आयुष्य आणि सुख त्यागून भावाचं भविष्य घडवते, तिचा अपमान करणारा माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो खऱ्या अर्थानं गरीबच असतो. पैसा, प्रतिष्ठा आणि मोठेपणा यापेक्षा नाती, कृतज्ञता आणि माणुसकी खूप मोठी असते. ज्यांच्या त्यागावरती आपलं आयुष्य उभं आहे त्यांना कधीही विसरू नका, कारण कर्माची चपराक उशिरा का होईना पण नक्की बसते. ज्या बहिणीनं आईसारखा त्याग करून भावाला मोठं केलं, तिचाच अपमान करणं म्हणजे माणुसकीला लाजवणं आहे. पैसा माणसाला मोठं करत नाही, तर त्याच्या नात्यांबद्दल त्याची कृतज्ञता त्याला खऱ्या अर्थानं मोठं बनवते. जी माणसं आपल्या आयुष्यात शांतपणे त्याग करतात त्यांची किंमत आपण उशिरा ओळखतो. म्हणूनच आई, वडील, भाऊ, बहीण यांचं प्रेम आणि त्याग कधीही विसरू नका. जर तुम्हालाही वाटत असेल की नात्यांपेक्षा पैसा मोठा नसतो, तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नातीच खरी संपत्ती असे नक्की लिहा. आणि अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.